छत्रपती शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा सन्मान. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे आणि कुशल राज्यकर्ते नव्हते, तर ते नीतिमान आणि स्त्रियांप्रती आदर बाळगणारे राजा होते. त्यांच्या राज्यात महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि न्याय मिळत असे. ते फक्त तलवारीच्या जोरावरच नव्हे, तर त्यांच्या उच्च विचारसरणीनेही ते ओळखले जातात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या साम्राज्यात एक कठोर नियम घालून दिला होता. स्त्रियांचा कोणत्याही प्रकारे अपमान किंवा शोषण खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात हे नियम कडकपणे पाळले जात असत. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे महाराजांचे राज्य इतर राज्यांच्या तुलनेत खूप वेगळे आणि सुरक्षित मानले जात असे. त्या काळात अनेक ठिकाणी महिलांवर अन्याय, छळ, जबरदस्तीचे विवाह, अपहरण आणि गुलामगिरीचे प्रकार घडत असत. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात अशा अमानवी प्रथांना थारा दिला नाही. कोणीही स्त्रियांना त्रास दिल्यास त्याला कठोर शिक्षा केली जात असे. त्यामुळे स्त्रिया सुरक्षित आणि निर्भय राहू शकत. शिवाजी महाराज केवळ आपल्या राज्यातीलच नव्हे, तर शत्रुपक्षातील स्त्रियांचाही सन्मान राखत. युद्धामध्ये मिळालेल्या स्त्रियांना लुटणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना गुलाम बनवणे किंवा विकणे यास त्यांनी पूर्णतः बंदी घातली होती. उलट त्यांनी अशा स्त्रियांना सन्मानाने त्यांच्या घरी परत पाठवले. त्यांच्या या उदात्त वागणुकीमुळे ते एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचले. शिवाजी महाराजांच्या काळात जर कोणी स्त्रियांवर अत्याचार करत असेल, तर त्यांना छेडत असेल किंवा अपहरण करत असेल, तर अशा गुन्हेगारांना कठोर शासन केले जात असे. अशा लोकांना जाहीरपणे शिक्षा देऊन इतरांना धडा शिकवला जात असे. त्यामुळे समाजात स्त्रियांच्या सुरक्षेबाबत एक आदर्श निर्माण झाला. शिवाजी महाराजांवर त्यांच्या मातोश्री जिजाबाईंचा प्रचंड प्रभाव होता. जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासून नीतिमान आणि न्यायप्रिय बनवले. स्त्रियांचा आदर करणे, त्यांना सन्मानाने वागवणे आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे हे त्यांनी जिजाबाईंकडूनच शिकले. जिजाबाईंनी महाभारत, रामायण आणि अन्य धार्मिक ग्रंथांमधील उत्तम गोष्टी त्यांना शिकवल्या, ज्यामुळे त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आदरणीय होता. शिवाजी महाराजांचा स्वराज्य हा केवळ पुरुषांसाठी नव्हता, तर महिलांसाठीही एक आदर्श स्थान होते. स्त्रियांना योग्य न्याय मिळावा, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी विविध पावले उचलली. शिवाजी महाराज हे स्त्रियांना केवळ सन्मानच देत नव्हते, तर त्यांना सक्षम करण्यासाठीही प्रयत्नशील होते. त्यांनी स्त्रियांना लढण्याचे आणि स्वरक्षणाचे शिक्षण देण्यासाठी मदत केली. त्या काळात काही मराठा स्त्रिया देखील रणांगणावर उतरल्या होत्या आणि स्वराज्यासाठी लढल्या होत्या. शिवाजी महाराजांचे स्त्रियांप्रती असलेले विचार आणि धोरणे आजही समाजासाठी आदर्श आहेत. त्यांनी स्त्रियांना केवळ माता, भगिनी किंवा पत्नी म्हणूनच नव्हे, तर एक स्वतंत्र, सन्माननीय व्यक्ती म्हणून स्थान दिले. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे राज्य स्त्री सन्मानाचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या विचारांमुळेच त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात आणि त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. जय शिवाजी, जय शिवराय.